नमस्कार मित्रांनो, राहुल गांधी यांनी दहशतवादी संघटनेचा आधार घेतला. केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केरळमधील वायनाड मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा पाठिंबा घेतल्याचा आरोप केला आहे. गौरीगंज येथील त्यांच्या निवासस्थानी यादव संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये निवडणूक लढवण्यासाठी हिंदूंना मारण्यासाठी त्यांची यादी बनवणाऱ्या पीएफआय या दहशतवादी संघटनेचा आधार घेतला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या आणि अमेठीतून पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या इराणी यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या रॅलीमध्ये झेंडे नसल्याचे सांगितलंय. कारण जर फक्त हिरवे झेंडे दिसले असते तर अमेठीमध्ये त्याचा त्रास झाला असता आणि कदाचित राहुल गांधी अमेठीमधून लढवण्याची शक्यता आहे म्हणून. तसेच पुढे स्मृती इराणी असे म्हणाल्या की राहुल गांधी आणि IUML यांच्यात संबंधित पक्षाचे झेंडे प्रदर्शित करण्यापासून दूर राहण्यासाठी करार करण्यात आला आहे. पुढे गांधींवर टीका करताना इराणी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी केलेल्या कथित विधानाचा संदर्भ दिला, जिथे त्यांनी वायनाडचे लोक अधिक निष्ठावान असल्याची टिप्पणी दिली. राहुल गांधी 15 वर्ष खासदार होते अमेठीतील. काय अमेठीतील लोक विश्वासघाती किंवा देशद्रोही आहे का, असा अर्थ निघतो असा सवाल स्मृती इराणी यांनी विचारला आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल जरूर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.